नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही सध्या बघत असाल की मनोज जरांगे पाटलांनी एक राज्य सरकारला इशारा दिलाय। तो कोणता की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी कदाचित 4 जून नंतर नाही झाली तर 4 जून पासून ते परत उपोषणाला बसणार आहेत। पण लोकांच्या मनात प्रश्न पडलाय की मनोज जरांगे पाटलांनी जो आतापर्यंत लढा लढवला त्याकडे कुठेतरी राज्य सरकारने कानाडोळा केला आणि सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील परत उपोषण करणार आहेत। म्हणजे नेमकी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होणार की नाही होणार? कारण या ठिकाणी राज्य सरकारने बघितलं असेल मराठा समाजातील काही व्यक्तींना 10% आरक्षणाचं चॉकलेट दिलं आणि ते चॉकलेट मनोज जरांगे पाटलांनी सबसेल नकार दिला। कारण त्यांना माहिती 50%ची मर्यादा ओलांडल्यानंतर ते आरक्षण टिकत नाही। कारण याच्या मागच्या अगोदर 2 वेळेस टिकलं नाही, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली सगळे सोयऱ्याच्या बाबतीत। कारण तुम्ही बघितलं असेल राज्य सरकारने शिंदे समिती गठीत केली होती जी की कुणबी नोंदी सापडण्यासाठी, ज्या व्यक्तीला कुणबी नोंदी सापडल्या त्या व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबर 2023 ला परवानगी दिली होती। पण याच्या अगोदरच्या GR नुसारच ती परवानगी आहे, नवीन कोणती काढली नव्हती। मग या ठिकाणी बघितलं असेल लोकसभेच्या प्रचार आणि प्रसार सभेमध्ये नेमका प्रश्न कोणता उद्भवलाय तो म्हणजेच आपल्या भारताचे पंतप्रधान साहेबांनी एक वाक्य बोललं की या ठिकाणी ओबीसी प्रवर्गात मी कुठल्याही समाजातील व्यक्तींना मागच्या दरवाजाने प्रवेश करू देणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे। मग अशा प्रकारचं वाक्य बोलून लोकांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण झाला की या ठिकाणी ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, ज्यांच्याकडे कुणबी दाखला मिळतोय, त्यांना प्रमाणपत्र मिळत असेल तर ओबीसी प्रवर्गात हे सामील करून घेणार का नाही घेणार? कारण या ठिकाणी सत्ताधारी व्यक्ती, राज्य सरकारतील सत्ताधारी व्यक्ती एक बोलतायत आणि केंद्रातील सत्ताधारी व्यक्ती एक बोलतायत। म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न उद्भवत करतायत की या ठिकाणी मराठा समाजाला अशा प्रकारचा आरक्षणाच्या बाबतीत खेळ मांडून ठेवलाय। कारण मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला त्याच्यासाठी बघितलं बहुसंख्य समाजातील लोकांचा पाठिंबा मनोज जरांगे पाटलांचा आहे। पण इथं बघितलं महाराष्ट्राच्या राज्य सरकारने कुठेतरी जागा व्हायला पाहिजे। कारण मनोज जरांगे पाटलांचा लढा हा कुठल्याही राजकीय पक्षासाठी नाहीये, स्वतःच्या स्वार्थासाठी नाहीये, तर समाजाच्या हितासाठी आहे। दुसऱ्या बाजूने बघितलं धनगर समाजांचा सुद्धा महत्त्वाचा लढा होता आणि इथं मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी लढा उभा केला। पण याच्याकडे राज्य सरकारने कुठेतरी कानाडोळा केला आणि सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी कुठेतरी दूर गेले। पण ही सगळे सोयऱ्याची अट, शर्त, अध्यादेश कोणी काढला होता? हे राज्य सरकारनेच काढला होता। मग सगळे सोयऱ्याची आठवण कोणी करून दिली होती? राज्य सरकारनेच करून दिली होती। मग अध्यादेश काढला, तुम्ही मसुदा तयार केला, मग मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे कानाडोळा का होतोय? मनोज जरांगे पाटलांना एवढंच माहिती आहे की या सर्व सत्तेतील व्यक्तींना एकाचीच भीती आहे, ती म्हणजे तुमच्या मतांची भीती। तुमच्या मतांची भीती म्हणजे काय? या ठिकाणी त्यांना 100% असं वाटतंय की या ठिकाणी ओबीसी प्रवर्ग हा जास्त आहे आणि मराठा समाजातील व्यक्तींचा समूह हा कमी आहे। म्हणून या ठिकाणी मतांच्या भीतीपोटी कुठेतरी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी कानाडोळा करतायत। मग मनोज जरांगे पाटील म्हणतायत की या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारच्या जातीच्या विरोधात नाहीयेत, आपण कुठल्याही प्रकारच्या प्रवर्गाच्या विरोधात नाहीयेत। जर राज्य सरकारने सर्वे करून मागासवर्गीय आयोगाने डिक्लेअर केलं की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे आणि ही प्रवर्गाची आट आहे ओबीसीची, मग या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाची ही आट आहे ती मान्य केली, मराठा समाजाला मागास ठरवलं, तर मग त्या समाजाला त्याच्यात प्रविष्ट करून घेण्यासाठी अडचण कोणती आहे? त्यांचा विरोध कोणत्याही जातीपातीला नाही, पण या ठिकाणी गोरगरीब लेकरांसाठी महत्त्वाचा लढा मनोज जरांगे पाटलांनी उभा केला आणि ते शेवटपर्यंत टिकवण्यासाठी, शेवटपर्यंत यश मिळवण्यासाठी त्यांचा लढा चालूच आहे। म्हणून 4 जूनला त्यांनी परत उपोषणाचा मार्ग अवलंबवलाय। नाही जर राज्य सरकारने अंमलबजावणी केली तर 100% मनोज जरांगे पाटील गोरगरीब जनतेतून, जे काही गोरगरीब जनतेला चांगल्या प्रकारे मराठा आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही, त्या प्रत्येक व्यक्तीला बघितलं विधानसभेच्या रिंगणात उतरवणार आहेत। मग फक्त मराठा समाजातील व्यक्तींनाच उतरवणार आहेत का? नाही, जे काय महाराष्ट्रातील इतर समाजातील सर्व लोकांना त्या विधानसभेमध्ये देणारे बनवणार आहेत। कारण प्रत्येक समाजातील व्यक्तींची महत्त्वाची काही समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार कुठेतरी कानाडोळा करतंय का? म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी जे काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे तो विधानसभेमध्ये घ्यावा लागणार आहे आणि विधानसभेमधील व्यक्ती जर अंमलबजावणी करणार नसतील त्या जागेवर देणारे मला बसवावे लागतील असा निर्णय त्यांनी घेतला आणि कदाचित याच्यासाठीच त्यांनी 8 जूनला महाविराट सभा नारायणगडावर बोलावली असेल आणि 100% नारायणगडावरील सभेतून हे सल्ला देणारच आहेत। पण या ठिकाणी बघितलं लोकांनी कुजबूज चालू आहे की मनोज जरांगे पाटील हे कुठेतरी एका राजकीय पक्षाच्या पाठिंब्याने काम करतायत का? नाही,
एवढं लक्षात असू द्या, जो व्यक्ती सुरुवातीपासूनच स्वतःच्या स्वार्थासाठी नाही लढत तर समाजाच्या हितासाठी लढतोय. या ठिकाणी राजकारणी व्यक्ती त्यांचं राजकारण खेळत असतात, राजकारणावर बोलत असतात आणि मनोज जरांगे पाटलावर टीका करत असतात. त्यांना माहिती आहे, जर मनोज जरांगे पाटलांचा हा लढा 100% यशस्वी झाला तर विधानसभेच्या रिंगणातून 100% त्यांना माघारी घ्यावा लागेल आणि कुठंतरी मनोज जरांगे पाटलांचा जो महत्त्वाचं टार्गेट आहे ते पूर्ण होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी राजकारणी लोक त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी आजपासूनच सुरुवात करतील. पण या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे म्हणून ती कुठंतरी थंडावलेत. 4 जूनचा निकाल लागल्यानंतर बघा त्यांची बोलीभाषा बदलणार आहे. पण मनोज जरांगे पाटलांची बोलीभाषा आतापर्यंत बदलली नाही. त्यांचा एकच म्हणणं आहे, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही करा, मी राजकारणातून माघार घेणार, म्हणजे विधानसभेत जाणार नाही आणि उमेदवार देणार नाही. त्यांचा स्पष्ट मागणी आहे आणि अशा प्रकारची मागणी तुम्हीच त्या शब्दाचा उगम केला. अध्यादेश तुम्हीच काढला होता, सगळे सोयराचा शब्द तुम्हीच दिला होता. मनोज जरांगे पाटलांनी ते पूर्ण करण्यासाठी मागणी लावून धरली आहे. एवढं लोकांनी विसरता कामा नये. कारण जर बघितलं 10% आरक्षण किती दिवस टिकणार आहे हे कोणालाही माहीत नाही. कारण 2 वेळेस न टिकणारं आरक्षण मिळालं होतं, हे पण तसं आहे की नाही हे माहीत नाही. पण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर 100% ज्या व्यक्तीकडे कुणबी दाखले नाहीयेत पण त्याच्या नातेवाईकाकडे आहेत त्या व्यक्तीला सुद्धा कुणबी दाखला मिळू शकतो आणि ओबीसी प्रवर्गात त्याला सामील करून घेतल्यानंतर ते आरक्षण 100% कायमस्वरूपी टिकणार आहे, असं 1000 वेळेस मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलंय. म्हणून त्यांचा उपोषणाचा मार्ग 4 जूनला सुरू होतोय आणि 8 जूनला महाविराट सभा होणार आहे आणि 8 जूनच्या महाविराट सभेमध्ये नेमका प्रत्येक व्यक्तीला कोणता सल्ला देणार आणि राज्य सरकारला कोणता इशारा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पण राज्य सरकारला एवढं नक्की माहिती आहे, जर अंमलबजावणी नाही झाली तर 100% विधानसभेच्या रिंगणामध्ये हे व्यक्ती उतरवणार आणि आपला कार्यक्रम संपवणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नेमकं राज्य सरकार कोणता निर्णय घेणार. निर्णय जर त्यांनी योग्यरित्या त्या वेळेच्या अगोदर घेतला तर 100% मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतील आणि तुमचं राजकारण तुम्हालाच मुबारक म्हणतील. म्हणून एवढं लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटलांचा लढा स्वतःच्या हितासाठी नाहीये तर तुमच्यासाठी आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलावर जे व्यक्ती टीका टिप्पणी करतायत याचा दृष्टिकोन असतो राजकारणाचा आणि राजकीय हेतूपोटीच ते टीका टिप्पणी करत असतात, जेणेकरून हा लढा अयशस्वी व्हावा आणि मराठा समाजातील व्यक्तींची फूट पडावी आणि मनोज जरांगे पाटलांचा कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न हे व्यक्ती करू शकतात. म्हणून यांचे षड्यंत्र इथून पुढे सुरू होऊ शकतात. याकडे सुद्धा सर्वांनी लक्ष देणं काळाची गरज आहे. कारण आतापर्यंतचा लढा यशस्वी होण्यासाठी तुम्हीच कारणीभूत असू शकतात आणि अयशस्वी होण्यासाठी सुद्धा तुम्हीच कारणीभूत असू शकतात. मग तुम्ही ठरवा नेमका मनोज जरांगे पाटलांनी जो मार्ग निवडलाय तो योग्य आहे की अयोग्य आहे. मग अशा प्रकारचा कमेंट तुम्ही आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सांगू शकतात की मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेचा निर्णय घेतलेला हा योग्य आहे की अयोग्य आहे. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो. कारण लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि जशी ही संपली लगेच मनोज जरांगे पाटलांचा कार्यक्रम संपवण्याचं षड्यंत्र चालू होऊ शकतं. म्हणून सगळ्यांनी सजग राहणं हे सध्या गरजेचं आहे. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.